नुकतीच आता थोड्या वेळापूर्वी जे शिवसेना ठाकरे गटाचे जे नेते आहेत उन्मेष पाटील माजी खासदार यांची नुकतीच पत्रकार परिषद या ठिकाणी पार पडलेली आहे। जळगाव जिल्हा दूध संघाबाबत विविध आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या या ठिकाणी धाडण्यात आलेल्या आहे। नेमकी काय वस्तुस्थिती आहे, काय नेमके दूध संघात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे देखील आरोप या ठिकाणी उन्मेष पाटील यांनी केलेले आहेत। आपल्यासोबत उन्मेष पाटील आहे। दादा, काय नेमका विषय होता पत्रकार परिषदेचा? अनेक आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या आपण धाडल्यात या ठिकाणी। नाही, मी एकही गोष्ट आरोप प्रत्यारोपने मी जे बोललो ते अहवाल घेऊन बोललेलो आहे। आम्ही महाविकास आघाडीचे जे बोलले ते संचालक म्हणून राहिले, प्रमोद पाटील असतील, आमचे गुलाबराव वाघ साहेब असतील, आमचे विष्णू बांगळे, सुनील महाजन साहेब असतील, आम्ही प्रतिनिधी महाविकास आघाडी म्हणून जे बोललो ते वास्तव बोललो आहे। नंबर एक की मागच्या वर्षीचं दुधाचं जो 5 रुपयाचा फरक, ज्यावर जळगाव जिल्ह्याचे दूध संघाचे चेअरमन त्या समितीवर आहेत, पण तरी अनुदान मिळत नाही। माझी त्यांना दूध शेतकऱ्यांच्या उत्पादकांच्या माझी विनंती आहे की थोडा वेळ काढा। आपण एखादी कार्यक्रम जे काही आपण करतात सगळा तमाशा, तो एक जर कमी केला तर मला वाटतं दूध उत्पादकाला तेवढा वेळ दिला तरी भरपूर होईल। नंबर एक। नंबर दोन, 63वा दिवस आहे आता। दुसऱ्या टप्प्यातली जी घोषणा त्या ठिकाणी केली होती त्याच्यातलं पण अनुदान नाही आहे। त्यामुळे मागचंच अनुदान राहिलं तर या अनुदानाची तुम्ही कधी दखल घेणार आहेत साहेब? तिसरा की 2 रुपये 10 पासून तर 60, 70, 80 पैशापर्यंत अगदी कोरोनाच्या काळात देखील बोनस मिळाला। तर आमची विनंती आहे की कोरोनाच्या काळात जर बोनस दिला जाऊ शकतो, आता तुम्ही उलट 27 रुपयाने जे दूध खरेदी केलं त्याच्या आता बटर आणि पावडर ज्या पद्धतीने प्रॉफिट बुक होतो आहे, शेवटी कोऑपरेटिव्ह आहे, म्हणजे इक्वल प्रॉस्पेरिटी, समृद्धी ती झाली पाहिजे। त्या दृष्टीने आपण ज्या पद्धतीने बोलतात त्या पद्धतीने किमान 2 रुपये फरक द्याल। परत तुम्ही 60, 70 पैसे देऊन तोंडाला पानं पुसू नका। एकतर आता निवडणुकी म्हणून तुम्ही ते द्याल, नाही तर ते पण दिले नसते। आमची विनंती, तुम्ही जर खरोखर शेतकरी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आश्रयदाते आहात तर 2 रुपये द्या। नंबर 3 की अहवाल सांगतोय दूध संकलनाचं, दूध विक्रीच्या बाबतीतलं, खाजगी दूध खरेदीच्या बाबतीतलं, कोऑपरेटिव्ह संस्थांच्या नोंदणीचे प्रस्ताव प्रलंबित असताना या सगळ्या बाबीमध्ये तुम्ही हे सगळं करत असताना नाशवंत पेरिशेबल दुधाच्या बाबतीत दूध उत्पादकाच्या भावनेशी खेळू नका। तुम्हाला वेळ मिळत नाही म्हणून तुम्ही कदाचित मदत घेतात साडूची। मला असं वाटतं, मला वैयक्तिक जायचं नाही, परंतु ही लाडका साडू बाजूला सोडा। आपण MD बसवले आहेत, GM आहेत, स्टाफ आहेत, मार्केटिंग टीम आहेत, एवढे मोठे पगार देता गलेलठ्ठ। त्याच्यावरून मी त्या ठिकाणी त्यांना विनंती केली आहे की तुम्हाला हा जिल्हा माफ करणार नाही। इतिहासामध्ये नोंद होईल की दूध संघ भ्रष्टाचाराची विष्ठा कुणाच्या काळात जास्त गेली तर ती नोंद होता कामा नये, कारण की 40 गाव दुधाचा आगार राहिलेला आहे। त्यामुळे ती एक काळजी घ्या। आणि नंबर 4 की ज्या गिरीश महाजनांनी सांगितलं की मी 20 लाख रुपये महिला संस्थांना देईल, कुठे गेले तुमचा शब्द? तुम्ही विसरलात का? म्हणून मागच्या AGMला त्यांनी सांगितलं तर 20 लाख रुपये अर्थसहाय्य देऊ, ते नाही। दुसऱ्या बाजूला त्यांनी सांगितलं की दूध जास्त देणाऱ्या संस्थेला आम्ही त्या ठिकाणी डायरेक्टर म्हणून संधी देऊ कॉपची, ती पण नाही। आणि या उलट याचं भान आणि आठवण करून देण्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद, शेतकऱ्याचा सण आहे आज, बैल पोळा, त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आज त्यांना दिला। आणि दुसरं शेवटचं म्हणजे गुलाबराव पाटील साहेब, ज्यांनी निवडून आल्यावर पण सांगितलं होतं की जर शेतकऱ्यांचं दूध उत्पादन भलं झालं नाही तर 1 वर्ष राजीनामा देणारा मी पहिला संचालक असेल, त्यांनी म्हटलं होतं। आणि मला वाटतं त्याच्यात थोडा शेतकरी शिल्लक आज दिसतोय, कारण की 2 महिन्यापूर्वी त्यांनी चुनूक दाखवली की मी राजीनामा देईन। त्यांनी सांगितलं होतं सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या। त्यामुळे मला असं वाटतं की भाऊ, मागचं अनुदान मिळालं नाही, 62 दिवस झाले अजून हे अनुदान मिळालं नाही। अजून भाऊ कोरोनाच्या काळात बोनस देऊ शकले, आता बोनस देत नाही तुम्ही। मागच्या वर्षी दिला आणि आता यावर्षी तुम्ही लाजे काजे तुम्हाला द्यावा लागेल। आपण जे म्हणतो जनाची नाही तर मनाची तरी थोडी बाळगली पाहिजे। आता तुम्ही द्याल पण 70-75 पैशांनी काही भागणार नाही, 2 रुपये द्या, डिव्हिडंड नाही। आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये दूध संघ हा भ्रष्टाचाराचा अड्डा झालेला आहे। त्या ठिकाणी मनमानीपणा सुरू आहे। दूध संघामध्ये पशुखाद्याची जी डिमांड त्या ठिकाणी होती ती कमी होत, क्वांटिटी अहवालातून दिसते कमी होत गेली आहे। म्हणून अहवालातल्या बाबी जरी अधोरेखित केल्या तरी दूध संघाची जी त्या ठिकाणी अधोगती होऊन दूध उत्पादकांना ज्या पद्धतीने त्यांचा मेहनतीचा घामाचा पैसा हा कुठे जातो आहे, खाजगी दूध घेऊन अमृतधारासारख्या संस्थात धारा कुठे जाते, पुसतसारख्या संस्थेला दूध घेणे देणे कोऑपरेटिव्हच्या ऐवजी तुम्ही का करताय? त्यामुळे मला असं वाटतं या सगळ्या बाबीचा उहापोह एक होणं गरजेचं आहे। म्हणून वास्तव आरोप प्रत्यारोप नाही, परंतु मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे। दादा, पण 3 संघाबाबत आरोप त्या ठिकाणी किंवा तुमच्या ज्या मागण्या असतील त्या तुम्ही करतायत, काय नेमकं आहे? 3 मंत्री त्या ठिकाणी संचालक आहेत। खरं आहे ना, मला तेच म्हणायचं की मागच्या काळातच खरं
मग राष्ट्रीय कृषी विकास योजना असेल, केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या अगदी DPDCपर्यंत असतील निधीतून दूध संघाच्या फिक्स कॅपिटल मशिनरी प्लांट उभे राहिले, पावडर बटर या सगळ्या प्लांटला. यांनी तर असं काही एक्सपान्शन केलं नाही, काही प्लांट मशिनरी आणल्या नाही. किमान तुम्हाला या सगळ्या बाबतीमध्ये जी संधी मिळाली तिथं सोनं करण्याच्या ऐवजी तुम्ही जर तिथं माती करत असाल, 3 कॅबिनेट मंत्री त्यामध्ये असताना जर असं घडत असेल तर ही जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या विशेषतः दूध उत्पादकांच्या आयुष्यातला इतिहास काळाकुट्ट त्या ठिकाणी लिहिला जातो आहे. मला असं वाटतं पहिला संवेदनशील गुलाबराव पाटील त्या ठिकाणी दिसत आहेत, ते राजीनामा मला असं वाटतं परवा देतील ही अपेक्षा शेतकऱ्यांना आहे जेव्हा कुठे ते ठिकाणावर येतील. दादा, तुम्ही भ्रष्टाचाराचे देखील आरोप त्या ठिकाणी केलेले आहेत किंवा साडूच्या माध्यमातून जे आहेत चेअरमन ते भ्रष्टाचार त्या ठिकाणी वाव देत आहेत. मी आरोप नाही करत आहे, माझं आव्हान आहे तुम्ही जा संस्था, वेगवेगळ्या एजन्सीज, वेगळे स्टाफ, वेगळ्या दूध उत्पादक मटेरियल सप्लाय करणाऱ्या या संस्थांना तुम्ही भेटा, तुम्हाला त्या ठिकाणी वास्तव कळेल. आणि जर मी खोटं बोललो असेल तर मला येऊन सांगा की दादा तसं काही नाही, तुम्ही खोटं बोललात, मी त्या ठिकाणी माफी मागेल. पण मला खात्री आहे मी जबाबदारीने बोलतो आहे, सर्व आणि पूर्णपणे लाडका साडू योजना राबवली जाते. मला त्याबद्दल गैर नाही, तुम्ही करा, साडू साले पाहुणे मेवणे मोठे करा, परंतु अनेक पूर्ण त्या ठिकाणी तुमचे आहेत त्याच्यातून त्यांना चरू द्या. इथे मात्र दूध उत्पादकांच्या टाळवरचं लोणी खायला तरी त्यांना थोडंसं थांबवा आणि तुम्ही स्वतः वेळ द्या, कारण की तुम्ही जबाबदारी घेतली चेअरमन या नात्याने. त्यामुळे नाशवंत पेरिशेबल असलेल्या दुधाच्या बाबतीत संवेदनशीलपणे न्याय देण्यासाठी त्यांना सद्बुद्धी परमेश्वर देव. म्हणून आज आम्ही बैलपोळा शेतकऱ्याचा बळीराजाच्या सणाच्या दिवशी हे आव्हान आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलं आहे. एकंदरीत सविस्तर या संदर्भात आपण माजी खासदार असलेले उन्मेष पाटील यांनी ज्या पद्धतीनं जळगाव जिल्हा दूध संघाच्या बाबतीत जे आरोप प्रत्यारोप केलेले आहेत, ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या संदर्भात जाणून घेतलेलं आहे. दूध संघाच्या दूध उत्पादकांच्या बाबतीतले जे फरक असेल, त्यासोबतच दूध उत्पादकांच्या बाबतीतल्या ज्या समस्या असतील आणि यासोबतच जी लाडका साडू योजनेच्या बाबतीत देखील उन्मेष पाटील यांनी या ठिकाणी आरोप केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. राजमुद्रासाठी कमलेश देवरे, जळगाव.